प्रश्न क्रमांक 11 पहा. AY, DV आणि GS तर याच्याशी जुळणारं पद आपण पाहूया. आपण यांचे जे नंबर आहेत संख्या मालिकेमध्ये अक्षर मालिकेमध्ये यांचे क्रमांक जे आहे ते टाकून घेऊया. 1 25 19. तर या ठिकाणी पहा इकडं 1 आणि 25 ची बेरीज केली तर 26. 4 आणि 22 ची बेरीज केली तर 26. 7 आणि 19 ची बेरीज केली तर 26. तर याच पद्धतीनं बेरीज 26 येण्यासाठी आपण पर्यायामध्ये पाहूया. या ठिकाणी पहा याची तर 1 नंबर आहे आणि याचा 5 नंबर आहे. 5 आणि 1 6 व्हायला याची काही बेरीज 26 येत नाही. आता J चं स्थान काय आहे 10 आहे आणि P चं स्थान काय आहे 16 आहे. म्हणजे 10 आणि 16 26 म्हणून J आणि P या ठिकाणी जुळणारं पद आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2. 12वा काय म्हणते CF आणि I. तर या ठिकाणी जुळणारं बघूया. या ठिकाणी पहा 3 6 आणि 9 म्हणजे 3 च्या पटीतल्या संख्या आहेत. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12. 12 नंबरवर कोण आहेत L आहेत. पर्याय क्रमांक 1 मध्ये L हे या ठिकाणी जुळणारं पद आहे. 13वा ADI हे पाहूया आपण. 1 4 आणि 9. या ठिकाणी बघा 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, आता 4 चा वर्ग 16 नंबरवर कोण आहे P. म्हणजे या ठिकाणी P हे जुळणारं पद. तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी जुळणारं पद आहे. GKM आता हे आपण या ठिकाणी पाहूया आपण. या ठिकाणी बघा GKM 7 11 आणि 13 क्रमिक मूळ संख्या आहे. 7च्या नंतरची 11, 11च्या नंतरची 13, आता 13 नंतरची कोणती आहे 17 नंबरवर कोण येतात Q येतात. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर योग्य आहे. आता या ठिकाणी AAA BBD आणि CCI याच्यात काय पाहूया काय जुळते ते. तर या ठिकाणी बघा पहिल्या 2 संख्यांचा जर गुणाकार केला 1 1 1 बेदुनी 4 3 3 9. तर आता आपल्याला काय क्रमिक संख्या आहेत बघा 1 2 3. आता त्याच्यानंतर आपण काय करणार 4 4. 4चा आणि 4चा गुणाकार केला तर काय येतं 16. 4 नंबरवर कोण आहे D आणि 16 नंबरवर कोण आहे P. तर पर्यायामध्ये आपल्या DDP हा पर्याय नाहीये. मग आपण याच्यामध्ये पाहूया बघू. E म्हणजे 1 आहे. E म्हणजे किती 5 5 म्हणजे 5 1 5. या ठिकाणी AE मध्ये 1 आणि 5 चा गुणाकार केला तर 5 1 5 येतोय. आणि EY मध्ये काय आहे बघा बरं. E किती नंबरला आहे 5 5 आणि Y 25 नंबर. म्हणजे या ठिकाणी जसं 2 संख्या सारख्या आहेत 1 1 2 2 म्हणजे 5 5 म्हणजे 5 5 25. म्हणजे 4 ला मध्ये यांनी गाळलेलं आहे. 4 चौक 16 पण आला असतं DDP आला असतं. पण या ठिकाणी पर्यायमध्ये DDP नव्हतं. म्हणून 4च्या पुढची क्रमिक संख्या आपण 5 घेतलेली आहे आणि 5 5 25. EEY हे पर्याय या ठिकाणी जुळणारं पद आहे. DAE CDG आणि GCJ या ठिकाणी पाहूया आपण. या ठिकाणी बघा 4 आणि 1 ची जर बेरीज केली आपण 4 आणि 1 किती येते 5. 4 आणि 3 7, 7 आणि 3 10. तर पर्यायामध्ये पाहूया आपण. पर्यायामध्ये कोणाची दोघांची बेरीज केली असता पुढची संख्या येते ते मग हे येत नाही. P चा नंबर 16, C चा नंबर 3, 16 आणि 3 19. S चा नंबर 19 आहे का म्हणून PCS या ठिकाणी जुळणारं पद आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 17वा D/B H/D R/I याच्याशी जुळणारं पद पाहू आपण. D म्हणजे किती आहेत 4 आणि हे 2. त्याच्यानंतर H म्हणजे 8 आणि 4 18 आणि 9 म्हणजे 2 ची दुप्पट 4, 4 ची दुप्पट 8 आणि 9 ची दुप्पट 18. तर आपण पर्यायामध्ये बघूया ही छेदाची दुप्पट वरी अंश असले. L म्हणजे किती 12 आणि X म्हणजे 24. 12 ची दुप्पट 24 म्हणजे पहिलाच पर्याय या ठिकाणी या गटाशी जुळणारा आहे. म्हणून 1 नंबर पर्याय हा बरोबर आहे. FLR आता F म्हणजे किती 6 आणि L म्हणजे 12 आणि R म्हणजे 18. बघा बरं या ठिकाणी 6 साईडने 12 18. आता साइन चौक 24 येणार आहे. 24 चा नंबर कोण आहे X आहे म्हणून 3 नंबर हा पर्याय येतो.
आता 19वा प्रश्न बघा, EJOHKSAIJ या ठिकाणी पाहू आपण. तर या ठिकाणी काय झालंय बघा, आपण क्रमांक टाकून घेतलेले आहेत. आपण 5 आणि 10 ची बेरीज केली 15 येते. 8 आणि 11 ची बेरीज केली 19 येते. 1 आणि 9 ची बेरीज केल्यानंतर 10 येते. आता पर्यायामध्ये आपण बेरीज करून पाहू. 1 2 आणि 3, 1 2 आणि 1 3 या ठिकाणी ABC मध्ये येतं. आणि LLX, L ची किंमत काय आहे 12 आणि 12 आणि X ची किंमत 24. या ठिकाणी 12 12 24 बी येतं आणि 1 2 3 पण येतं. आपण पाहूया याच्यामध्ये कोणतं बसतं आपल्या पर्यायामधलं. या ठिकाणी बघा LLX म्हणजे डबल 12 आणि 12 हे दोनदा घेतलेले आहेत, पण आपल्या अक्षर मालिकेमध्ये कुठेही डबल अक्षर हे घेतलेलं नाही. हे सगळे वेगळे अक्षर आहेत. म्हणून या ठिकाणी ABC म्हणजे 1 अधिक 2 बरोबर 3. हे ABC हा आपण पर्याय योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर राहील. 20वा प्रश्न, AD 5 EG 12 EM 19. तर याच्याशी जुळणारं पद. 1 आणि 4 ची बेरीज केली तर 5 येते. 5 आणि 7 ची बेरीज केली तर 12 येते. 6 आणि 13 ची बेरीज केली तर 19 येते. तर आपण पर्यायामध्ये पण पाहूया दोन संख्यांची बेरीज त्याच्या पुढची संख्या आहे का ते. B ची काय आहे क्रमांक 2 आणि R चा 18. मग 2 आणि 18 किती होतात 20 होतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी जुळणारं पद आहे. तर या ठिकाणी आपण स्वाध्याय 5.4 मधील सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. 1 ते 20 प्रश्न होते आपले. 1 ते 20 ही प्रश्न आपण सर्वांचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. हे तुम्हाला सर्वांना समजलं मग. तर हा स्वाध्याय पुन्हा एकदा आपल्या सराव चाचणीमधून सोडून पाहायचा आहे.